व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझे आवडते पर्यटन स्थळ। मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी स्क्रीनवर कच्चा आराखडा दाखवलेला आहे। या मुद्द्यांचा वापर करून हा निबंध तयार केला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। मनुष्य आणि निसर्ग यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे। माणसाला निसर्ग नेहमीच आकर्षित करतो। प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनातील धावपळीपासून, कामाच्या ताणतणावापासून थोडा वेळ दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडते। सुट्टी मिळाली की आपल्याला कुठेतरी फिरायला जायची इच्छा होते। सुंदर दृश्ये, शांत वातावरण आणि ताज्या हवेमुळे मनाला नवीन ऊर्जा मिळते। अशा वेळी निसर्गाच्या सानिध्यात जाणे म्हणजे मानसिक तणावातून मुक्त होण्याचा एक सुंदर मार्ग ठरतो। भारतात असंख्य पर्यटन स्थळे आहेत। प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे। मला देखील अनेक ठिकाणी फिरायला आवडते, पण त्यापैकी माझे सर्वात आवडते पर्यटन स्थळ म्हणजे महाबळेश्वर। सह्याद्रीच्या कुशीत बसले महाबळेश्वर सुंदर राणी, थंड वाऱ्याच्या झुळकीने मन होतं एकदम प्रसन्नती। धुक्याच्या त्या चादरीत सगळं निसर्ग दंग, दऱ्यांची रुंदी पाहताना जग किती रंगबिरंगी संग। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे हिल स्टेशन मला नेहमीच आकर्षित करते। निसर्ग सौंदर्य, थंड हवामान आणि शांत वातावरण यामुळे महाबळेश्वर मला नेहमीच मोहवते। उन्हाळ्यात इथे तापमान थंडगार राहते, तर पावसाळ्यात धुक्याने भरलेले दृश्य अद्वितीय भासते। येथे पोहोचताच सर्वप्रथम जाणवतो तो येथील ताजा आणि आल्हाददायक थंड वारा। शहरातील प्रदूषण आणि कोलाहल विसरायला लावणारे हे वातावरण मनाला अनोखी शांती देते। हिरव्या गर्द झाडांनी वेढलेली दरी, धुक्याने भरलेली सकाळ आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण अगदी जिवंत वाटते। महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत। महाबळेश्वरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असलेले अनेक व्ह्यू पॉइंट्स। त्यातील ऑर्थर सीट पॉइंट हे माझे अत्यंत आवडते स्थान। येथे उभे राहून खाली दिसलेली खोल दरी म्हणजे एक अद्वितीय दृश्य असते। दरीतील हिरवळ, दूरवर दिसणारे पर्वत आणि वर तरंगणारे ढग यामुळे निसर्गाची अफाट शक्ती जाणवते। येथे उभे राहून वाऱ्याचा स्पर्श घेताना असे वाटते की आपल्याला आपल्या मनातील सर्व चिंता दूर होत आहेत। याचप्रमाणे विल्सन पॉइंट, एलिफिन्स्टन पॉइंट, टायगर स्प्रिंग, केट्स पॉइंट ही ठिकाणेही अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहेत। विल्सन पॉइंट सनराइज पॉइंट म्हणून ओळखली जाते। येथील व्हेन्ना लेक पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे। तलावाच्या काठावर उभे राहिल्यावर पाण्यात पडणारे सूर्यकिरण मन मोहून टाकतात। येथे मिळणारी बोटिंगची मजा अविस्मरणीय आहे। तलावाच्या काठावर उभे राहिल्यावर पाण्यावर पडणारे सूर्यकिरण मन मोहून टाकतात। या तलावावर होणारी बोटिंग आणि त्याच्या काठावर मिळणारे गरम गरम भजी, गरम गरम मक्याचे दाणे आणि स्ट्रॉबेरी क्रीम हे तर महाबळेश्वरचे खास आकर्षण आहेत। यामुळे वेळ कसा जातो कळतच नाही। येथे मिळणारे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, जॅम आणि जेली हे अतिशय स्वादिष्ट असतात।
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील मोठा स्ट्रॉबेरी उत्पादनाचा भाग येथेच तयार होतो. स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये फिरताना लाल रंगाच्या रांगा इतक्या सुंदर दिसतात की जणू निसर्गाने आपल्या हातांनी सजवलेले चित्रच वाटते. ताज्या स्ट्रॉबेरीची चव घेतली की प्रवासाचा सारा थकवा दूर होतो. महाबळेश्वरचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे हवामान. वर्षभर थंडगार असणारे वातावरण, कधी हलका पाऊस तर कधी धुक्याची चादर, या सर्व गोष्टी मनाला तेज आणतात. उन्हाळ्यात जेव्हा नगर शहरात त्रास असतो तेव्हा महाबळेश्वर मध्ये मात्र गार वारा वाहत असतो. पावसाळ्यात तर असे वाटते की जणू संपूर्ण महाबळेश्वर ढगांच्या राज्यात रूपांतरित झाले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना रस्त्याच्या बाजूला पडणारे छोटे मोठे धबधबे आणि हिरवाईने नटलेले पर्वत यामुळे मन मंत्रमुग्ध होते, पर्यटकांना आकर्षित करते. महाबळेश्वरला भेट देण्याचा आनंद फक्त पर्यटनापुरता मर्यादित राहत नाही, तर ते मनाला नवी उभारी देणारे ठिकाण आहे. निसर्गाची संगत आणि प्रसन्न वातावरण, शांतता आणि सौंदर्य यांच्या अनुभूतीमुळे जीवनातील गोंधळ विसरायला मिळतो. महाबळेश्वरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घनदाट जंगल. येथे चालताना पक्ष्यांचे आवाज, कधी अचानक समोर येणारे माकडे तर कधी झाडाची मंद हालचाल यामुळे निसर्गाशी एकरूप झाल्याची अनुभूती मिळते. जंगलातून प्रवास करताना येथे आढळणारी विविध फुलांची, वनस्पतींची आणि औषधीची प्रजाती पाहून आपण निसर्गाच्या वैविध्याची जाणीव करू शकतो. महाबळेश्वर हे केवळ निसर्ग सौंदर्यासाठीच नाही तर आध्यात्मिक स्थळांसाठीही ओळखले जाते. येथील महाबळेश्वर मंदिर आणि पंचगंगा मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि पवित्र मानले जाते. भगवान महेश यांना समर्पित हे मंदिर पांढऱ्या दगडात बांधलेले असून त्याची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच एक वेगळीच आध्यात्मिक शांतता जाणवते. शिवभक्तांसाठी हे ठिकाण अत्यंत पूजनीय आहे. याचबरोबर पंचगंगा मंदिर हेही इथले खास आकर्षण आहे. असे मानले जाते की 5 नद्या कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री यांचे उगमस्थान हेच मंदिर आहे. येथे पाण्याचे सातत्याने वाहणारे प्रवाह पाहून देवत्वाची अनुभूती मिळते. इतिहास आणि धार्मिक महत्त्व यांचा अतिशय सुंदर मिलाफ येथे दिसून येतो. प्रत्येक वळण, प्रत्येक दगड कथा सांगतो निसर्गाची. म्हणूनच माझ्या अंतःकरणात महाबळेश्वर जागा खासची. निसर्गाच्या या राणीवरती म्हणूनच माझे आवडते ठिकाण महाबळेश्वरच, दुसरे कोण हृदया. एखादे ठिकाण आवडण्यासाठी तेथील सौंदर्याबरोबरच त्या ठिकाणची अनुभूती महत्त्वाची असते. महाबळेश्वरची माझ्या मनातली आठवण आजही ताजी आहे. महाबळेश्वर हे निसर्ग सौंदर्य, धार्मिक स्थळे, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि शांत वातावरण यांचा सुंदर संगम आहे. प्रत्येक भेटीत नवी अनुभूती, नवी ऊर्जा आणि नवे आनंद मिळतात. म्हणूनच अनेक ठिकाणे पाहूनही महाबळेश्वर हेच माझे आवडते पर्यटन स्थळ आहे. जेव्हा जेव्हा मी तिथे जातो तेव्हा मी स्वतःला निसर्गाच्या कुशीत हरवून बसतो आणि पुन्हा तिथे जाण्याची इच्छा मनात जागृत होते. मला महाबळेश्वर आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा शांतपणा. शहरांमध्ये सर्वत्र गोंगाट, वाहतुकीचा आवाज, गर्दी आणि प्रदूषण असते.
पण महाबळेश्वरमध्ये मात्र या सगळ्यांपासून सुटका मिळते. पहाटे उठल्यावर पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते आणि रात्री निसर्गाच्या आवाजात झोप लागते. हे वातावरण मनाला निसर्गाशी पुन्हा जोडून देते. महाबळेश्वर हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर मनाला ताजेतवाने करणारे आणि जीवनात नवचैतन्य निर्माण करणारे ठिकाण आहे. येथे प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे सौंदर्य दडलेले आहे. व्ह्यू पॉइंट्सची अप्रतिम दृश्ये, थंड हवामान, घनदाट जंगल, तलावाची शांतता, स्ट्रॉबेरीची चव आणि मंदिरांची पवित्रता या सर्व गोष्टी महाबळेश्वरला अद्वितीय बनवतात. म्हणूनच अनेक ठिकाणी फिरूनही माझ्या मनात महाबळेश्वरला एक विशेष स्थान आहे. जेव्हा जेव्हा मला विश्रांतीची गरज भासते किंवा दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून दूर जायचे असते, तेव्हा माझ्या मनात सर्वात प्रथम महाबळेश्वरचेच नाव येते. त्यामुळे माझे आवडते पर्यटन स्थळ कोणते, तर उत्तर अगदी स्पष्ट, महाबळेश्वरच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.